तुम्ही ना कुठल्या गोष्टीला हाताला पेटला की तुम्ही कशालाही कमी पडत नाही, ती पूर्ण कडेलाच घेऊन जातात। माझं म्हणणं ज्याचा JCB BCB असेल त्यानं JCB द्यावा, ज्याची ऐपत बरी असेल त्यांनी लोकवर्गणी करावी आणि त्याच्यातनं डिझेल भरून जरा गावातली स्वच्छता। आता मध्ये तुमच्या सुप्याचा तलाव म्हणजे स्टोरेज टँक करताना माल निघाला, तो माल आपण मार्केट कमिटीला उपयोगात आणला, आपण हॉस्पिटलला उपयोगात आणला, आपण पोलीस स्टेशनला उपयोगात आणला। पोलीस स्टेशनला पण आता मी कंपाऊंडला पैसे देणार आहे। आपलं हॉस्पिटल पहिलं जे मंजूर केलं संजीव कुमार होते, आता ते सह आयुक्त आहेत हे जे मुंबईचे, मागे जिल्हा परिषदेचे CEO होते आणि त्यांच्या हातात ते मंजूर करायचं होतं दिल्लीला असताना। त्यावेळेस माझे त्यांचे संबंध चांगले होते, त्यांनी ते दिलं, मंजूर केलं, तेही हॉस्पिटल चांगलं झालेलं आहे। आता त्याच्या शेजारी अजून एक हॉस्पिटलचं काम चाललेलं आहे, ते पण पहिलं तर हॉस्पिटल इतकं बेकार होतं, आता मात्र मी तिथं पहिल्यापासून लक्ष दिलेलं आहे। मला जरा काही माझ्या सहकार्याने सांगितलं की दादा जरा स्टाफ कमी पडतो, तो स्टाफ पण बाबांना वाढवण्याचा मी आता भरतीला परवानगी दिलेली आहे। आम्ही म्हणजे सरकारने, मी परवानगी दाखवत नाही, सरकारने परवानगी दिलेली, ती भरती झाल्यावर पण डॉक्टरांचे पगार पण आत्ताच आपण वाढवलेले। अशा पद्धतीनं खूप काही गोष्टी करण्याचा आपला सगळ्यांचा प्रयत्न आहे। मित्रांनो, आज आता काय झालंय लोकांना काही वाटतच नाही। बोरकरवाडी पाझर तलावासाठी बंद पाईप फिडर कालवा कामासाठी CSR द्या। अरे चाललंय, हळूहळू चाललंयच आहे। नाही ते ह्याचे मुक्काम पोस्ट बोरकरवाडी येथे जराई सिंचाई उपसा सिंचन योजनेच्या मार्फत येणाऱ्या 1100 मिलीमीटरच्या 2.4 किलोमीटर बंदिस्त पाईपलाईनसाठी टाटाने दिले आपल्याला, टाटा फाउंडेशननी 2,88,00,000 मंजूर झालेले आहे। आता त्या संदर्भात मग त्याच्यातनं हे काम होत नाही का? मग ते काय आता करतोय तरी राहू सारखा रियाटा पार माझी, तर जरा या पद्धतीनं चाललंय, दमादमाने घ्या। मी खरंच सांगतो, काल बरोबर तो पण काल विषय आलेला होता। काल आपण काही मुंबईतल्या रेल्वेचे स्टेशन जे पूर्वीचे ब्रिटिशांच्या काळातली नावं होती ती काढली आणि ऍक्च्युअली मराठी नावं आपण तिथं दिलेली आहेत। तसं बरेच दिवस माझ्या अनेक सहकार्यांची मागणी होती, जसं पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर बारामती मेडिकल कॉलेज हे आपण कॉलेजला नाव दिलेलं आहे। शाहू फुले आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज, संभाजी महाराज, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर, सावित्रीबाई फुले, राजमाता जिजाऊ, रमाई, अशा अनेक महिला आणि अनेक कर्तबगार पुरुष आणि निर्णय घेण्याचं त्यांच्याच हातात असतं। मग काल आपण राजगड, वेल्हा तालुक्याचं नाव राजगड तालुका असं केलं, जसं पूर्वी कुलाब्याचं नाव रायगड केलं, कुलाबा जिल्हा होता त्याचं रायगड जिल्हा केलं, त्या प्रकारे आपण ते नाव केलेलं आहे। राजगड नाव पण सुंदर वाटतं, एक महाराजांचं एक वेगळं नातं, रायरेश्वर असेल, राजगड असेल, प्रतापगड असेल, शिवनेरी असेल, पुरंदर असेल, या सगळ्या किल्ल्यांशी जोडलं गेलेलं आहे त्याच्यामुळं ह्याही गोष्टीचा निर्णय आपण त्या बाबतीमध्ये घेतलाय। मित्रांनो, ही सगळी कामं करत असताना आता काय याला ही भरत ना त्याला कळत नाही का तो मुद्दाम दाखवतो। मी मगाशी काय सांगितलं, इथं छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या करता मी मदत आचारसंहिता संपल्यानंतर तो म्हणले की नाही, म्हणले की नाही, मी बोलतो तसं वागतो ना। छत्रपती शिवाजी महाराज पुतळाबाबत निधी, अरे बरोबर ना, म्हणजे ते उल्लेख केला ना, कुठे बाहेर गेला होता, त्यामध्ये मी शब्द दिलेला आहे,
मला ते कळतं, मी करून देतो. माझी दुसरी एक सरपंचांना किंवा गावातल्या प्रमुखांना विनंती आहे की आपल्या आपल्या गावात थोडीशी झाडं बिडं लावा ना, जरा स्वच्छता ठेवा. जरा काही आता तिथं ओपन जिम, मला वाटतं सुशांतची कपुराची हे आहे सोसायटी, त्याच्यासमोर ओपन जिम आहे. ती मागं काहीतरी तारा तुटल्या, कुठं घाण कुठं काय, काहीतरी मी आता बारामतीमध्ये करतो. आता प्रत्येक गावातच अजित पवारने सकाळी 6ला उठून हा काम कसं झालं, हा हे कसं झालं, असं माझ्या बापाच्याने होणार. मी बारामती पुरतं, कारण ते तिथंच आहे, मी तिथं मुक्कामला असतो. पण बाकीच्या गोष्टी तुम्ही लोकांनी माझ्याकडनं ही कसा बघतो, इमारत कशी करतो. आता बऱ्हाणपूरची इमारत कशी झाली, बऱ्हाणपूरला मगाशी मला सकाळी बापू सातव भेटायला आले होते. ते म्हणले दादा तिथला दर जवळपास कितीतरी लाख रुपये एकर झाला. त्या आपलं हे आहे ना बांधण संदीप, त्या तिथलं आजूबाजूच्या जमिनीचे दर वाढले. तेच ना, म्हणजे त्या कॉलेजच्या जवळपासचे आज बारामतीत सुधारणा चालल्या तर तिथले दर 1000-2000 रुपये स्क्वेअर फीटनं वाढले. शेवटी सुधारणा झाल्या, सोयी झाल्या, पाणी वगैरे आलं. यंदा आपल्या नाचऱ्याला पाणी कमी असल्यामुळे अडचण, तरी देखील माझा प्रयत्न, जनाईचं पाणी सुटल्यानंतर, शिरसाईचं पाणी सुटल्यानंतर पुरंदरचं पाणी पिण्याच्या योग्यतेचं नाही परंतु शेतीच्या योग्यतेचं आहे. अशा पद्धतीत जेवढी पाण्याची बचत करून पाटाने पाणी जायच्या ऐवजी पाईपलाईनद्वारे पाणी वगैरे असं करून आपल्याला आपलं भरणं काढावं लागणार आहे. तशा पद्धतीनं ठीक आहे अतुलजी, ठीक आहे, आपली नोंद घेतली आहे. त्या संदर्भात माझी तुम्हाला विनंती की आता लोकसभेची निवडणूक आहे. आम्ही पण इतके दिवस कामं करत आलेलो आहे. आजपर्यंत कुठल्या कुठल्या काळात कुठली कुठली कामं कशी कशी झाली ते बघा. आत्ताच्या माझ्या टर्ममध्ये सगळ्यात जास्त काम ह्या टर्ममध्ये होते का, तर सोलरवर आपली जराई शिरसाई पुरंदरची योजना, म्हणजे पाईपलाईन इलेक्ट्रिक पंप वगैरे ते आपण करतो. पुरुषोत्तम दादा तुम्ही त्यांच्याशी बोलून घ्या. माझी कपोलीशी बोलणं झालेलं आहे, तर तुमचे इंजिनियर वगैरे पाठवून एकदम नंबर 1चं काम त्या बाबतीत झालं तर त्याचा फायदा पुरंदरचा सोमेश्वर कारखान्यालाच आहे. आता तुम्ही आणि बाकीचे सगळेजण ते चाळण वगैरे आपण शेतकऱ्यांच्या मालाला 2 पैसे जास्त भाव यावं म्हणून गेला होता. त्यावेळेस ऊसाच्या बद्दल जरा लोकांची मागणी आहे की गाड्या मशीन टाकावे, हार्वेस्टर टाकावे. मी हार्वेस्टरमध्ये पण लक्ष घातलंय. केशवराव जवळपास केंद्राकडनं 200 का 300 कोटी रुपये आम्ही मंजूर करून आणले, परंतु त्याच्यात यादीच माझ्या पुढे एवढी मोठी आली. आता ते फर्स्ट कम फर्स्ट करायचं का त्याच्यातनं लॉटरी काढायची, असे काही प्रश्न आमच्या समोर निर्माण झालेले आहेत. परंतु 31 मार्चच्या पर्यंत त्या सगळ्या गोष्टी कशा करता येतील याबद्दलचा प्रयत्न मी आणि माझे सगळे सहकारी मिळून आम्ही करू. पण आता लोकसभेच्या निवडणुकीच्या निमित्तानं माझी विनंती आहे, तुम्हाला इतर पण मान्यवर बोलवणार, त्याच्यामध्ये तुम्हाला नाही म्हणता येणार नाही. पण माझं तुम्हाला विनंती आहे, जी विकासाची कामं महाराष्ट्र सरकारमध्ये तुमचा प्रतिनिधी अजित पवार असल्यामुळं आज करोडो रुपयाचा पैसा हा महाराष्ट्रात वेगवेगळ्या तालुक्यामध्ये जातोय, तशा पद्धतीनं आपल्याही तालुक्यात आणायचा मी प्रयत्न करतोय. फार वडाण्यापासून तिकडं काटेवाडी पर्यंत, तिकडं सांगवीपासून इकडं खराडेवाडीपर्यंत असं ते सगळं काम आपलं चाललेलं आहे. आता हे चाललेलं असताना आपल्याला आपल्या विचाराचा, माझ्या विचाराचा खासदार जर तुम्ही दिला तर मित्रांनो, सुपेकरांनो, साधारण नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान करायचा कल देशातल्या जनतेचा सर्व्हेमध्ये आलेला आहे. मोदी साहेब दिवसभर काम करत असतात, त्यांनाही इतकी सुंदर सुंदर विमानतळ उभी केली. परवा टर्मिनल पण पुण्याचं जर कधी विमानाने जायचा प्रसंग तुमच्यावर आल्यानंतर तुम्ही बघितल्यावर तुम्ही पण अवाक व्हाल. तशाच पद्धतीनं तुमचं बारामतीचं बस स्थानक कशा पद्धतीचं झालंय
तुम्ही सगळ्यांनी पाहिलंय. आपल्याला इथं पण मला सुप्याचं बस स्थानक करायचंय, परंतु तिथं जेवढी जागा पाहिजे तेवढी जागा मिळत नाही. मी पुढं मागं जसं मागं भंडाऱ्याचं बस स्थानक आतमध्ये होतं, परंतु आम्ही जरा ते बाहेर काढलं, आता ते बाहेर वाटत नाही. माळेगावचं देखील आतमध्ये होतं, ते बाहेर काढलं, ते आता बाहेर वाटत नाही. तेच वडगाव निंबाळकरचं पण आपण तशाच पद्धतीने केलं. तेच आपण सोमेश्वर नगरचं पण त्या पद्धतीने केलं. सांगायचं तात्पर्य की या सगळ्या गोष्टी करत असताना जिथं पिकअप शेड असतात त्या आपल्याला अरेंज शिंदे हे पण चांगल्या पद्धतीनं करून देतात. आणि काही बाबतीत आपण राज्य सरकारचा पण निधी, एसटीचा पण निधी तिथं घालतो. हे सगळ्या गोष्टी करत असताना माझ्या डोक्यात कल्पना आलेली आहे की सत्ताधारी पक्षाच्या विचाराचा खासदार निवडून गेला तर कामं निश्चितपणे होतात. विरोध पक्षाचा आमदार किंवा खासदार असला की तो आंदोलन करू शकतो, मोर्चे काढू शकतो, उपोषण करू शकतो, मागण्या करू शकतो. पण द्यायचं का नाही द्यायचं हे शेवटी सरकारच्या हातामध्ये असतं. आज तुम्ही जे काही मनात तुमच्या आहेत त्या सगळ्या गोष्टी करण्याचा आपला प्रयत्न आहे का, तर आपण सरकारमध्ये आहोत. तशा पद्धतीनं उद्या आपल्या विचाराचा खासदार तुम्ही निवडून दिला तर मी अमित शहांना, नरेंद्र मोदी साहेबांना किंवा जे इथे प्रमुख मंत्री आहेत त्यांना विनंती करू शकतो की बाबा आमचे देखील खासदार सत्ताधारी पक्षाच्या विचाराचे आलेले, ही कामं आम्हाला करून द्या. तानाजी, आपल्याला राज्यापेक्षा केंद्राकडे कितीतरी पटीनं अधिक पैसा असतो, कारण त्यांना नोटा छापायचा अधिकार असतो. एवढ्या मोठ्या देशात जो जीएसटी गोळा होतो तो जीएसटी केंद्राला निम्मा जातो. आपल्याच राज्यामध्ये तुम्हाला आश्चर्य वाटेल, जवळपास 2 लाख कोटी रुपयाचा जीएसटी आपल्याला मिळतो. थोडा आकडा कमी असेल आणि तेवढाच जीएसटी आपल्या वतीनं केंद्राला मिळतो. तसं वेगवेगळ्या राज्यातनं होतं. आणि कमी व्याजाने कर्ज देखील काही काही बाबतीमध्ये मिळतं, 0.5%, 1%. मित्रांनो, आपली परिस्थिती किंवा देशाच्या इतर देशांची परिस्थिती वेगळी आहे. जपानमध्ये तुमचे पैसे सेव्हिंगचे बँकेत ठेवायला तुम्हाला 0.5% व्याज द्यावं लागतं. तुमचे पैसे सुरक्षित बँकेत ठेवायला तुम्हाला 0.5% व्याज द्यावं लागतं. मग ते काय करतात, 0.5% आपल्याला पैसे देतात. आम्ही मध्ये पुण्याला जायकाचं ढोलेजी पैसे आणले, जायकाचे 1,000 कोटी रुपये आणले 0.5%. त्याच्यामुळं ह्या ज्या काही वर्ल्ड बँकेचा पैसा हा केंद्राशिवाय येत नाही. मी अर्थमंत्री म्हणून डायरेक्ट जरी गेलो तरी मला ते देणार नाही. मला आरबीआयशी बोलावं लागेल किंवा मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांना आरबीआयशी बोलावं लागेल आणि मग आरबीआय तो पैसा देण्याच्या कथा पाहिल, तो योग्य पैसा आहे का, चांगल्या व्यक्तीचा आहे का, चांगल्या बँकेचा आहे का, आणि मग त्याला मान्यता मिळते. अशा सगळ्या गोष्टी असतात. आता मी पुण्यामध्ये आणि एसटी मध्ये देखील इलेक्ट्रिक व्हेकलच्या बसेस घेतोय, परंतु त्या बसेसची किंमत इतकी आहे. आता आम्ही काय केलंय, जेवढे साधारण आपलं बजेट आहे त्याच्यात ते घेतोय आणि बाकीच्याला पर किलोमीटर ईव्हीच्या बसेस घेतोय. त्याच्यावर किलोमीटरला आपण त्या कॉन्ट्रॅक्टरला पैसे देणार आणि त्याच्यातलं पोल्युशन थांबणार. एक धुराचं कण इकडे तिकडे उडणार नाही, तुमचंही आरोग्य चांगलं राहणार. अशा खूप काही वेगवेगळ्या गोष्टी आहेत. आता परवा आम्ही कोस्टल रोड केला. कधीतरी मुंबईला आल्यावर त्या कोस्टल रोडने जावा. फारच म्हणजे तिथं आम्हाला वरळीवरून मरीन ड्राईव्हला यायला 35 ते 40 मिनिटं लागायची. परवा मी फक्त 6 मिनिटात वरळीवरून मरीन ड्राईव्हला आलो. 6 मिनिटात एवढा बदल होतो. टनेल वगैरे काही केले तर. आता आम्ही तिथं 250 एकर आणि रेसकोर्सला 125 एकर, 300 एकराची गार्डन करतो. का तर मुंबईमध्ये झाडं जास्त राहिली नाही, नुसती ग्रीनरी, मोठी मोठी झाडं, लॉन, वेगवेगळ्या प्रकारची फुलझाडं एवढं सुंदर करतोय. तर 250 एकरात आम्हाला एका उद्योगपतीने सांगितलं की मी सांगेन ते नाव द्या, 250 कोटीची गार्डन डेव्हलप करण्याच्या करता तुमचा विश्वास बसणार नाही, 700 कोटी रुपये आम्हाला लागत होते.
आम्हाला त्या उद्योगपतीने मला सीएमला आणि डीसीएमला सांगितलं, तुम्ही मला द्या, मी 1000 कोटी रुपये खर्च करतो, इतकं सुंदर करतो की जगात असं नसलं पाहिजे, आणि 50 कोटी दरवर्षी मेंटेनन्स. काही लोकांच्याकडे एवढा पैसा, आता तुम्हाला काही वर्षापूर्वी जर मी सांगितलं असतं की टाटाकडनं मी 2 कोटी 88 लाख, तू म्हणलं असतं जे आले हे दिवसाच टाकली का काय पुरा, म्हणजे चेष्टा नाही. सरकारचाच 2 कोटी 88 लाख रुपये आणायला म्हणजे भयानक कष्ट घ्यावे लागतात. त्या पद्धतीनं या सगळ्याचे बदल होत आहेत, आणि म्हणून आपल्या विचाराचा खासदार गेल्यानंतर एखादं मोठं युनिट, मित्रांनो मी सारखं सांगतो की आपलं विमानतळ पुण्यात कुठं योग्य असेल तिथं झालं पाहिजे. पुण्यात विमानतळ डबल, एक पट्टी लँडिंगला, एक पट्टी टेक ऑफला झाल्याशिवाय पुण्याचा एकंदरीत जो विकास दर आहे तो वाढणार नाही. आपल्या पुण्यामध्ये फक्त 2च देशामध्ये विमानं जातात, एक सिंगापूर आणि दुसरं दुबई. पण आत्ता परवा आम्ही जे टर्मिनल मुख्य पंतप्रधानांनी उद्घाटन केलं, तुम्हाला आश्चर्य वाटेल, आता त्या टर्मिनलवरून दरवर्षी 90 लाख लोक जाये करतील. 90 लाख टोटल 365 दिवसात जाणारे येणारे धरून. कशाला म्हणतात 90 लाख? पुण्याचं पॉप्युलेशन पुणे आणि पिंपरी चिंचवडचं दोन्ही मिळून 1 कोटीच्या दरम्यान. एवढे सगळ्या गोष्टी आपण करतोय, आणि मित्रांनो तुमच्यामुळेच मला फिरायला मिळतं, मला बाहेरचं जग पाहायला मिळतं. तुम्ही लॅपटॉपवर किंवा आणखीन कशावर गुगलवर गेला, वेगवेगळे सर्च केलं तर खूप काही माहिती तुम्हाला त्या निमित्तानं मिळते. आता हे पण बरेच लोक त्या गोष्टीचा विचार करतात, आणि अशा पद्धतीची परिस्थिती असताना तुम्ही भावनिक न होता, कधी कधी काही जण म्हणतील जाऊ द्या, दादा म्हणतोय ना विधानसभेला दादा, लोकसभेला तिकडे, असलं मला चालणार नाही. मी तुम्हाला स्पष्ट सांगतो, तसं तर मला अजिबात, माझी विनंती आहे, शेवटी ऐकायचं नाही ऐकायचं तुमचा अधिकार आहे. पण एखाद्या गावामध्ये, बहुतेक गावात आपल्या इथं 2 ग्रुप आहेत. एखादा जर सरपंच एका ग्रुपचा असेल, दुसऱ्याची जिवायची असेल, तर दुसरा ग्रुप मुद्दाम काम करणार नाही. जे गाव फुल चालेल, मी पण समजेल की सगळ्यांनी मिळून तिथं काम केलं म्हणून फुल चाललं. पण जे गाव निम्म चालेल तिथं मी नंतर माहिती काढेल की कुठं पाणी मुरलं, कुठं झकमारी झाली. त्याच्यामध्ये मी तुम्हाला स्पष्ट सांगतो, मी साधू संत नाही, पोपट, मी माणूस आहे, हाडा मासाचा तुमच्या सगळ्यांच्या सारखा. मी काम, आणि मी आता दावा, तुम्ही म्हणाला आज कालपाड्या मारतो, माझ्याशिवाय बारामती तालुक्यात दुसरा काम करणारा माणूस आहे. माझा जेवढा आवाका आहे तेवढा कुणाचाही आवाका नाही. मी काय फक्त निवडणूक आली म्हणून पहाटे 6ला उठून कामाला लागत नाही. काल माझ्याकडे उशिरापर्यंत 1:30 वाजेपर्यंत लोक होती, तरी मी पहाटे 5ला उठलो 6ला कामाला लागलो. मला आवड आहे, मला कामाची आवड आहे. मी स्वतःच म्हणतो मी कामाचा माणूस आहे, मी विकासाचा माणूस आहे. आणि तुम्ही बघा, प्रत्येक वेळेस आपण काहीतरी नवीन भर घालत चाललो, आणि त्याचा डायरेक्ट इनडायरेक्ट फायदा हा सगळ्यांना होतो. कमी अधिक प्रमाणात होत असेल, वेगवेगळी विकासाची कामं चालली, त्याच्यामुळे अनेकांना कॉन्ट्रॅक्ट मिळत असेल, काहींना मिळत नसेल, परंतु अनेक माझी मुलं म्हणजे सहकारी किंवा सहकार्यांची मुलं हे छोटे मोठे कॉन्ट्रॅक्टर झाले. काही कॉन्ट्रॅक्टर चांगले झाले, म्हणजे खत्री असेल, DP जगतापांचा मुलगा असेल, किंवा तुमचा आदित्य तावरे असेल, किंवा तुमचा नितीन जगताप असेल, किंवा तुमचा उद्धव गावडे असेल, किंवा तुमचा कुठलं देश आहे, आज बारामतीचं चाललं, कुठं सातारला चाललं, अर्जुन देसाई पण आहेत इंदापूरचे, ते पण चांगलं काम करतात. पण इकडचा देसाई, बरोबर, तो व्हाईस चेअरमन होता, काय होता तुला, मानचा नाही देसाई, सातारा जिल्हा बँकेचा तो डायरेक्टर आहे, अनिल देसाई, असे वेगवेगळे देशमुख. आता ते नदीचं काम करून घेतले, मदन देशमुख संभाजीनगरचे, अशी वेगवेगळी कामं चाललेली.
आता पण कामं काढताना चांगली दर्जेदार कामं व्हावी अशा पद्धतीनं माझा आणि माझ्या सगळ्या सहकाऱ्यांचा प्रयत्न आहे आणि ह्या पद्धतीनं आपण पुढे जाऊ. तुम्ही कृपा करून भावनिक होऊन आता कसं व्हायचं काही होत नाही, सगळं तुमचं चांगलंच होईल. तुम्ही फक्त योग्य घड्याळाचं बटन दाबा, बाकी माझ्यावर सोपवा. या संदर्भामध्ये माझी तुम्हाला आग्रहाची विनंती आहे, बाकीचे कार्यकर्ते येतील भेटतील आणि मेहरबानी करा, मेहरबानी हात जोडून विनंती करतो, आपलं आपलं गावच सांभाळा. लय पुढारपण करायला दुसरीकडे नाही. काय होतंय, तुम्ही दुसरीकडे गेले की दुसऱ्यातील गावातली तुमच्याबद्दल आडी असली की त्यांना कपाळाला आट्याच करतात आणि त्यांना आपल्याला मदत व्हायच्या ऐवजी आपला सत्यानाश होतोय. त्याच्यामुळं आपली आपली गावं सांभाळ. कुठे जास्त जायचं भानगड, बूथ वाईज कृपा करून त्या संदर्भामध्ये बूथ वाईज 25-25, 30-30 लोकांची, त्याच्यात महिला पण घ्या, त्याच्यात पुरुष पण घ्या, त्याच्यात युवक पण घ्या. असं करून टक्केवारी तुमची कशी वाढेल आणि तुमचं उमेदवाराचं परिचय पत्रक असेल, बाकीच्या गोष्टी असतील. मी पण तुम्ही 91ला मला खासदार केलं होतं, मी सगळ्या गावामध्ये पोहोचू शकलो नव्हतो. 1250 गावं त्यावेळेस बारामती लोकसभा मतदारसंघात, 1250 नाही 1500च्या पेक्षा, कारण भोरवेला मुळशी तेव्हा आपल्याकडे नव्हतं. अशा पद्धतीनं त्या ठिकाणी झालेलं आहे. आपला खराडवाडीचा आदेश, राजेंद्र खराडेचा आदेश, राजेंद्र खराडे यांची सार्वजनिक बांधकाम विभागात सहाय्यक अभियंता म्हणून नुकतीच निवड झाली. 16 डिसेंबरला सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीनं या पदासाठी राज्यातनं 56,845 विद्यार्थ्यांची परीक्षा घेतली. यामध्ये आपला बारामतीच्या खराडवाडीचा सुपुत्र हा 141वा क्रमांक घेऊन त्या 41 ठिकाणी निवडला गेला आणि आता त्याला सार्वजनिक बांधकाम विभाग पुणे शहर सहाय्यक अभियंता पदावर रुजू करून घेणार आहे. आपल्याच बारामतीच्या माळेगाव इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये तो डिप्लोमा पूर्ण केला. त्यामध्ये सतत 2 वर्ष माळेगाव इंजिनिअरिंग कॉलेजला त्यानं प्रथम क्रमांक मिळवून दिलेला आहे. मुलांनो, ह्या सगळ्या संस्था काढल्या म्हणून आज मुलं शिकतात. मी परवाई आयुर्वेदिक कॉलेज त्या ठिकाणी मंजूर केलं. मी काल रात्री 12:30ला पुरुषोत्तम दादाला सांगितलं की दादा, मी एक हॉस्पिटल 2 दिवसात मंजूर करून देऊ शकतो. मेडिकल कॉलेज पासून 30 किलोमीटरच्या त्रिज्येमध्ये ते असलं पाहिजे. आपलं रुईचं हॉस्पिटल ते काटेवाडी, लाकडी लिपोडी यांच्याकरता सोयीचं आहे. रुईला नवीन आता हॉस्पिटल 100 बेडचं काम चाललेलं आहे. तो एरिया तिथं कव्हर होईल. सुपा परगण्याच्या परिसरामध्ये हे 2 हॉस्पिटल आहे, हा एरिया इकडे कव्हर होईल. तिकडं सिल्वर ज्युबिली शहरात आहे तो एरिया तिथं कव्हर होईल. आणि सोमेश्वरला हे हॉस्पिटल झालं तर माझं मोठी मोडवं तिकडच्या लोकांना कदाचित ते जवळ पडेल. चौदरवाडी वगैरेला, मगरवाडीला पडेलच पडेल, बाकी चोपडजला. आणि म्हणून त्यांना म्हणलं जागा देतो म्हणले. पण ह्या पद्धतीनं काहीशे कोटी रुपयाचं हॉस्पिटल तिथं आपण करतोय. सांगायचं, माझ्या तालुक्यातल्या सगळ्या लोकांचं आरोग्य चांगलं राहिलं पाहिजे. माझ्या तालुक्यातल्या सगळ्या मुलांना मुलींना दर्जेदार शिक्षण मिळण्याकरता चांगल्यातल्या चांगल्या संस्था निघाल्या पाहिजे. त्याच्या संदर्भामध्ये इतर आता कोर्सेस, मी कृषीमूल शिक्षण संस्था आणि माळेगावचा ITI, म्हणजे बागायती भागातल्या लोकांना माळेगाव ITI आणि इकडं कृषीमूल शिक्षण संस्था माझ्या जिल्ह्यात भागातल्या लोकांना, तिथं 3-3 महिन्याचे कोर्सेस. परवा बघा मंगल प्रभात लोढा आले होते, ते ह्या डिपार्टमेंटचे मंत्री आहेत. ते म्हणले की दादा आपण, आणि साधारण जे कोर्सेस केल्यावर त्या मुलाला किंवा त्या मुलीला नोकरी लगेच मिळेल अशा पद्धतीनं आपण ते कोर्सेस देतोय. मी हनुमत पाटील ते मागं लागून ते करून घ्या तिकडं ऑफिसला, कारण आता मी ऑफिसला फार वेळेला जाऊ शकणार नाही. या इलेक्शनच्या धामधुमीत मला महाराष्ट्रामध्ये फिरावं लागणार आहे, मला सगळीकडेच लक्ष द्यावं लागणार आहे. माझी तुम्हाला दुसरी विनंती आहे की तुमचे पाहुणे रावळे कुठं असतील तर तिथं पण त्यांना सांगण्याचं काम करा आणि आपल्या महायुतीच्या विचाराचे जास्तीत जास्त खासदार हे कसे निवडून आणता येतील याकरता जर सगळ्यांनी मदत केली तर निश्चितपणे
भारत सरकारचा निधी मोठ्या प्रमाणावर आणि राज्य सरकारचा पण निधी चांगल्या पद्धतीनं आपल्या भागाचा कायापालट करण्याच्या करता आपण सगळेजण मिळून आणू शकू म्हणून मी एवढं समजावून सांगण्याचा प्रयत्न तुम्हाला सगळ्यांना करतो. पुढे एखादी माझी सभा संध्याकाळच्या वेळेला वगैरे होईलच, परंतु आज मी सहज माझ्या सहकाऱ्यांना सांगितलं सगळे वेगवेगळे कार्यक्रम करून घ्या, पण मी बराच लेट आहे, पण ठीक आहे. त्या निमित्तानं तुम्हाला भेटता आलं, एक चांगलं मार्केटचं काम इथं सुरू करता आलं. सगळ्या वेगवेगळ्या संस्थांचे पदाधिकारी पण आपापल्या परीनं चांगली संस्था चालवण्याचा प्रयत्न करतायत. परवा दुधाच्या बाबतीमध्ये पण पोपटराव आले होते चेअरमन, आणि आम्ही दुधाचा भाव कमी झाला म्हणून 5 रुपये लिटरला अनुदान द्यायला सुरुवात केली. तुम्हाला कुणाला मिळालं का? डायरेक्ट अकाउंटला सुरू झालंय. 40,000 लोकांना मिळालेले आहे. नाही, त्याच्यात काही कागदपत्राची कमीत असेल म्हणून, पण आम्ही सगळ्यांना देणार आहे. 2 महिने 5 रुपये लिटरला त्या ठिकाणी आम्ही देतोय. अरे अंकुश, देतो, फक्त म्हशीचं दूध नाही, गाईचं दूध. 1 महिना वाढवा अनुदान. होय सुरेशराव, वाढवतो. काय 9 महिने वाढवतो काय का? मी एवढं सांगतो, दुधाच्या भावाची दर चांगला होईपर्यंत आम्ही त्याचा प्रयत्न करतो. पण आता सुरेशराव, उद्या आचारसंहिता लागली तर आम्ही कालच्या मीटिंगमध्ये 1 महिना वाढवलेला आहे. त्याच्यावर तेव्हा आचारसंहिता सुरू असेल तर मला वाढवता येणार नाही. मग काही मी दूध उत्पादक शेतकऱ्यांना आपलंसं करण्याच्या करता तानाजी काम केलं असं म्हणतील, म्हणून मग मी जरी त्यावेळेस वाढवता आलं नाही तरी आचारसंहिता संपल्यावर पाठीमागचा ज्याला आपण पूर्वलक्षीप्रमाणे असं आपण करू शकू. पण ते म्हणजे मी करीन, तुम्ही काही काळजी करू नका. धानाचे पण भाव चांगल्या पद्धतीनं बोनस त्यांना पण दिलेला आहे. अशा पद्धतीनं वेगवेगळ्या गोष्टी आपण समाजाच्या करता करतोय आणि एक आर्थिक सुबत्ता यावी, परिस्थिती बदलावी. मी आता गोरगरिबांच्या करता घरकुलाचाही कार्यक्रम चांगला हातामध्ये घेतलाय. आज आम्ही 100 घरं दिली, नवीन 200 आपण भूमिपूजन केलं ते 275 काय का 250 घरकुलं. हो रे, आपण नंतर भूमिपूजन केलं ते किती 125 250. अशा पद्धतीनं आपल्याही भागामध्ये आता आम्ही काय केलं, पूर्वी काय व्हायचं, शेड्यूल कास्ट किंवा शेड्यूल ट्राईब म्हणजे आदिवासी किंवा मागासवर्गीय त्यांनाच घरं मिळायची. आता आम्ही पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांच्या नावाने पण एक स्कीम आणली, यशवंतराव चव्हाण साहेबांच्या नावाने पण एक घरकुल स्कीम आणली. आता समाजातले जेवढ्या जाती धर्माचे लोक आहेत त्या सगळ्यांच्या मध्ये इकॉनॉमी विकर सेक्शन, त्याला EWS म्हणतात, त्यांना घरं मिळणार आहेत. आता तसा भेदभाव आम्ही करणार नाही, कुठल्याही जाती धर्मामध्ये असू द्या, फक्त त्यांची नावं वेगवेगळी आहेत त्या संदर्भातली. या प्रकारे इव्हन आम्ही मुस्लिम बांधवांच्या करता पण एक कार्यक्रम हातामध्ये घेतलेला आहे, ज्याचा उल्लेख मी मगाशी बारामतीला केलेला आहे. मित्रांनो, CCTV कॅमेरे बसवणे ग्रामपंचायतीला सांगणे, सुपे चौकात CCTV नाही, पोलिसांना तपास करायला अवघड होतं. आपली PDCC बँकेची शाखा आहे ना संभाजी, तिथं CCTV कॅमेरे बसवायला हवा. आपण काय करू, ग्रामपंचायतीला सगळं झेपणार नाही. ज्यांची ऐपत चांगली आहे त्यांनी तिथे एक जरी बाहेर CCTV कॅमेरा लावला तरी ते सगळं कव्हर करतं. राष्ट्रीयकृत बँक नाही, ठीक आहे ना, पण ते चांगले असले पाहिजे. आणि हे अतिक्रमण भित्तिक्रमण मी पाया पडतो, पण आचारसंहिता संपल्यावर सांगा. मला आता आदेश देण्याचा अधिकार नाही. आता मी तुमच्या सगळ्यांचं सारखं नाव आहे, फक्त नावाला उपमुख्यमंत्री. आता सगळ्यात निवडणूक आयोगाच्या हातात गेले, तर त्याच्यामुळं तुम्ही नंतर, आणि मी तुमच्याकरता एक डेप्युटी कलेक्टर कामाकरता बारामतीत ठेवलेले, तुम्ही त्यांना जाऊन भेटा ना. अशा प्रकारच्या कामाच्या करता कधी कधी काही अडचणी येतात, पण त्याच्याकरता आम्ही पण एखादं काम पदरात पाडून घेण्याच्या करता जेवढे प्रयत्न करता येईल तेवढे करत असतो. आता नाना देवकर त्यांनी घड्याळ दाखवलेलं आहे,
त्याच्यामुळे मला आता आवर्त घेण्याची गरज आहे. खूप काही सांगता येईल, परंतु एवढंच जाता जाता म्हणतो की अरे सांगितलं ना मगाशी, कळतं की नाही? मी पुरुषोत्तमला माझे पाया पडतो, जेवढं पाणी आहे तेवढा तुलावा. मी प्रत्येक वेळेस असं करता. मागच्या वेळेस पण मी दौंडला तुमचा ऊस घेऊन गेलो, 6 रिकव्हरी आली. 6 एका टनातनं 60 किलो साखर निघाली आणि बाकीच्या तिथल्या दौंड तालुक्यातली साखर निघाली एका टनातनं 120 किलो. तरी भाव तुम्हाला दिला 120 किलोचा. म्हणजे अजित पवारने करायचं म्हणजे किती करायचं? एखाद्या वेळेस ठीक आहे ना, मी माझं नुकसान करेन, परंतु प्रत्येक वेळेस हेच जर यायला लागलं. माझा पुरंदर तालुका जिरायतच आहे, माझा हा भाग जिरायतच आहे. ठिबकनी शेततळ्यांनी तो ऊस कसा हिरवा राहील त्याबद्दलचा प्रयत्न केला पाहिजे. ते लवकर जेवढं लवकर संपवता येईल तेवढं संपवा. 15 दिवसाच्या ऐवजी 10 दिवसात संपवा, पण संपवा. बोला. बरोबर आहे, ते काम चाललेलं आहे. सुपा पुढं मागं आज नाही, पण कधीतरी तालुका होईल अशा प्रकारची सुपायची एकंदरीत परिस्थिती त्या पद्धतीनं मी पुढे चाललेलो आहे. त्याकरता मी डीपी मंजूर करतोय. डीपी केल्यानंतर स्मशानभूमी, दफनभूमी, भाजी मंडई, ट्रान्सफॉर्मर, सगळ्या काही शाळा, कॉलेज, ग्राउंड, हे काय ते गार्डन, काय काय अहो मिस्टर विकास दळवी, त्यामध्ये अजून महायुतीमध्ये थोडंसं वाटपाचं फायनल झालेलं नाही, त्याकरता मी थांबलेलो आहे. 2 दिवसात होईल. तुम्ही उमेदवाराचं कशाला नाव लक्षात घेता? तुम्ही फक्त घड्याळ लक्षात ठेवा. काय घड्याळाचा जो उमेदवार असेल, मग ते अजित पवार